चला आज नमस्कार सगळ्यांना. आज लई दिवसातून आज आपण ब्लॉग बनवते. ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आज 2-3 महिन्यातून जवळजवळ महिना दीड महिना जरा असं ब्लॉगच बनवला नाही. का आता आपल्या घराचं काम चालू आहे. बघू शकता, हे बघा तुम्हाला दाखवते. दाखव मंडळींना घराचं कसं काम चालू आहे. ते बघा तिकडे ते दादा ते उभे त्या का बघा, हे घर आपलं. जवळजवळ 8 दिवस झाले घराचं काम चालू केले. तिकडं ते हे टॉयलेट आहे, इथं बाथरूम, आणि हा आपला किचन आहे. इथं किचन घेतलाय का, आणि इकडच्या फ्रंट साईडला इकडे बेडरूम घेतलेली आहे. पहिलं आपलं हे जुनं घर होतं, इथं हॉल होता आणि इथं हा किचन आहे. हा हा, पण ते आता तोडायचंय ना इथं. मग तोडायचं नाही, पण ती खिडकी काढायची आणि इथं एक बेडरूम बनवलंय. बऱ्याच दिवस झाले, जवळजवळ महिना झालाय आपण व्हिडिओज बनवला नाही. आता अशी कामं चालू असल्या काय होतं, कामामुळे वेळच भेटत नाही ना व्हिडिओ बनवायला. आणि एवढीशी जागा पुरतच नव्हती पोरांना अभ्यासाला वगैरे. इकडे आपल्या गाईचा गोठा येतो, तुम्हाला माहिती आहे, इकडे आपला गोठा आहे. बघा कसा माल खालावलाय त्यांनी. हे 3 दादा आहेत, एक ताई अजून काम करायला. 8 दिवस झाले जवळजवळ आता काम चालू आहे. ताई गेल्या कुठं, पळून गेल्या काय माहिती ताई. ताई कुठं पळाल्या व्हिडिओ काढायचा म्हणून. माग हा कुठं बसले आरुषाला. हा भाऊ कुठे गेल्या होत्या, आमच्या दोघींना गेल्या ना. इकडे इकडे अहो, कुठे लपून बसल्या, काहीच नाही तर. गाबाला बरं एक मालाचं, चला नाही गेलं कुठंतरी. आता अजून जवळजवळ 4-5 दिवस जाईन काम. तिथून पुढे आपले पत्र वगैरे टाकायचे. आणि हा इथं एक दरवाजा घेतलाय बघा, बघू शकता. 4-5 दिवसात होईल ना, नाही व्हायचं ना बांधकामच म्हणते ना, बाकीचं नाही लगेच ना. वेळ तर पाहू शकता, हे पहिलं हे घर, पहिलं हे जुनं घर आहे. आता विषय असा होता की ह्या घरामध्ये हॉल आणि एक किचन असंच होतं. त्याच्यामुळे जागा पुरत नव्हती ना, म्हणून त्यासाठी शेजारी बांधकाम चालू केले. कोणी पाहुणे आले तरी लय म्हणून जागा पुरतच नव्हती मुळात पहिली गोष्ट. त्याच्यामुळे मग आता एक बेडरूम आणि 5 दिवसात बांधकाम नाही व्हायचं. किचन आहे. हा बांधकामच म्हणते, पत्रेन ते नाही हो, पत्रेन ते काय होणार त्यामध्ये. ताईच कुठं गायब झाली, कुठे गेली ताई. बाई बसली फोनवर बोलत. इकडे याव. मस्त मोठा रूम झाला इकडे. हा अहो, त्या इथं नाहीच आहे वले, पाठीमागे आहेत. पुढं इकडं पण नाहीये, त्या इथं नाहीच आहेत कुठंच.